नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण अशा एका अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी दिवशी एकत्र आलो आहोत, जो केवळ दिनदर्शिकेतील एक तिथी नाही, तर पुण्याची पूर्तता, भक्तीचा परिपाक आणि आत्मशुद्धीचा महासंगम आहे. माघ पौर्णिमा हा तो दिवस आहे ज्या दिवशी मन शांत होतं, विचार निर्मळ होतात आणि आत्मा ईश्वराकडे ओढ घेतो. माघ पौर्णिमा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग, पापातून प्रायश्चित्ताकडे जाण्याचे वाट आणि जीवनात नव्या आशेचा चंद्र. आजच्या या पवित्र प्रसंगी आपण जाणून घेणार आहोत माघ पौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व, पुराणकथामधील तिचं गूढ आणि दिव्य रहस्य, गंगा स्नानामागचं महान पुण्य, दान धर्मामागील गहन तत्त्वज्ञान आणि या आजच्या धावपळीच्या जीवनात माघ पौर्णिमेचा खरा अर्थ. भक्त हो, ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, तर मनात साठवण्यासाठी आहे आणि जीवनात उतरवण्यासाठी आहे. चला तर मग श्रद्धा, संयम आणि भक्तीच्या या यात्रेला आपण सर्वजण एकत्र सुरुवात करूया. भक्त हो, हिंदू धर्मात माघ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, माघे मासी जगन्नाथा स्नानेन प्रियते हरिहा. म्हणजेच माघ महिन्यात केलेले स्नान, जप, दान आणि भक्तीने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. माघ महिना म्हणजे देवतांचा प्रिय महिना. या महिन्यात सूर्य मकर राशीत असतो आणि सूर्यदेव उत्तरायण मार्गावर असतात. उत्तरायण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि दुःखातून मुक्तीकडे जाण्याचा काळ. भक्त हो, असं मानलं जातं की माघ महिन्यात देवता पृथ्वीवर वास करतात. ऋषी, मुनी, योगी नद्याच्या काठी तपश्चर्या करतात. पुराणानुसार माघ महिन्यात सूर्योदयापूर्वी केलेले स्नान हजारो अश्वमेध यज्ञाइतकं पुण्य देतं. माघ स्नानम महापुण्यम सर्व पाप प्रणाशनम. जो मनुष्य ब्रह्ममुहूर्तात उठतो, पवित्र नद्यांमध्ये स्नान करतो किंवा घरी शुद्ध जलाने स्नान करतो, त्याच्या जन्मजन्मीची पापं नष्ट होतात, मन निर्मळ होतं आणि जीवनात शांती प्रस्थापित होते. नदीकाठी जाऊ न शकणाऱ्यांसाठी शास्त्राने सुंदर असा उपाय सांगितला आहे. घरात गंगाजल, तुळशीचं पानं आणि देवाचे स्मरण यांनी केलेलं स्नानही तितकंच पुण्यदायी मानलं जातं. भक्त हो, माघ महिना म्हणजे केवळ स्नान नाही, तर संयम, साधना आणि सेवा. या महिन्यात उपवास, नामस्मरण, रामनाम, हरिनाम, शिवनाम जप, सत्यनारायणाची पूजा केल्यास मन स्थिर होतं आणि कर्मबंधन शिथिल होतं. विशेषतः तीळ, तांदूळ, गूळ, वस्त्र, अन्न याचं दान केल्यास दारिद्र्य नष्ट होतं आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. माघ महिन्यातील प्रत्येक दिवस पवित्र असतो, पण माघ पौर्णिमा हा त्या पुण्याचा कळस आहे. या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो, मन शांत होतं आणि भक्ती परिपूर्ण होते. म्हणूनच शास्त्र सांगतात, माघ पौर्णिमेला केलेली एक प्रार्थना, एक दान, एक अश्रूची विनंती ईश्वर थेट स्वीकारतो. भक्त हो, माघ महिना आपल्याला शिकवतो थोडं थांबायला, थोडं शांत व्हायला आणि स्वतःकडे पाहायला. भक्त हो, माघ महिना जसा पुण्यदायी असतो, तसाच माघ महिना हा पुण्याचा पूर्ण विरामही आहे. पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र, पूर्ण प्रकाश आणि पूर्णता. ज्याप्रमाणे चंद्र पूर्ण झाल्यावर रात्र उजळून निघते, त्याचप्रमाणे माघ पौर्णिमा मानवी जीवनात प्रकाश आणते. पुराणकथामध्ये सांगितलं आहे, माघ पौर्णिमेच्या दिवशी देवता, ऋषी, गंधर्व, अप्सरा गंगेच्या तीरावर येतात. या दिवशी गंगेचे जल सामान्य नसतं, ते अमृततुल्य होतं. जो मनुष्य ब्रह्ममुहूर्तात उठून गंगेत किंवा पवित्र नदीत स्नान करतो आणि मनापासून ईश्वराचे स्मरण करतो, त्याची पापं नष्ट होतात, पूर्वज तृप्त होतात आणि आयुष्याला नवा मार्ग मिळतो. भक्त हो, गंगा ही केवळ नदी नाही, ती मातेप्रमाणे आहे. जशी आई मुलांच्या चुका माफ करते, तशी गंगा भक्तांची पापं धुवून काढते. सर्वांना गंगेत जाणं शक्य नसतं, पण शास्त्रात सांगतात, घरात शुद्ध पाणी, त्यात थोडंसं गंगाजल आणि तुळशीचं पान घेऊन ओम नमो नारायणाय किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप करत स्नान केल्यास ते गंगा स्नानाइतकंच पुण्यदायी ठरतं. माघ पौर्णिमेला उपवास, सत्यनारायण पूजन, विष्णूपूजन, शिवपूजन यांना विशेष महत्त्व आहे.
या दिवशी पिवळे वस्त्र, केळी, दूध, तूप, तुळशीपत्र अर्पण केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. भक्त हो, दान म्हणजे फक्त देणं नाही, दान म्हणजे अहंकार सोडणं. माघ पौर्णिमेला केलेलं अन्नदान, वस्त्रदान, तीळ तांदूळ दान केवळ पुण्यच देत नाही तर मनालाही हलकं करतं. शास्त्र सांगतं, हातातून गेलेलं दान हृदयात स्थिर होतं. माघ पौर्णिमेची रात्र खूप विशेष असते. चंद्रप्रकाशात जप, ध्यान, मौन केल्यास मन शांत होतं आणि आत्म्याशी संवाद साधता येतो. ही रात्र स्वतःला प्रश्न विचारण्याची आहे. मी योग्य मार्गावर आहे का? मी क्षमा करतो का? मी कृतज्ञ आहे का? भक्त हो, माघ पौर्णिमा आपल्याला शिकवते, शुद्धता शरीराची नाही तर मनाचीही असावी. भक्त हो, आता आपण ऐकणार आहोत माघ पौर्णिमेच्या महात्म्याचं जिवंत उदाहरण असलेली एक अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी कथा. खूप पूर्वीची गोष्ट आहे. राजा दिलीप नावाचा धर्मनिष्ठ, सत्यप्रिय, प्रजाहितदक्ष राजा आर्यवत देशावर राज्य करत होता. राजा दिलीपकडे राज्य होतं, वैभव होतं, यश, कीर्ती, सन्मान सगळं होतं. पण एकच गोष्ट नव्हती, संतान सुख. राजा राणी मनापासून दुःखी होते. राजवाड्यात हसू होतं पण अंतःकरण शून्य होतं. एके दिवशी राजा दिलीपाने महर्षी वशिष्ठांना शरण जाऊन विचारलं, गुरुदेव, सर्व काही असूनही माझं जीवन अपूर्ण का आहे? महर्षीने डोळे मिटले, क्षणभर ध्यान केलं आणि शांत स्वरात म्हणाले, राजन, माघ पौर्णिमेच्या दिवशी शुद्ध मनाने गंगा स्नान कर, उपवास ठेव आणि निष्काम भावनेने दान कर. राजा दिलीपांनी गुरुचा आदेश शिरसंवाद मानला. माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून गंगेत स्नान केलं, विष्णू आणि शिवाची पूजा केली, ब्राह्मणांना अन्न वस्त्र दान केलं. राजा म्हणाले, हे प्रभू, मला काही नको, फक्त तुझी कृपा हवी. काही काळानंतर ईश्वराची कृपा झाली. राणीने संतानाला जन्म दिला. राजवाड्यात आनंद उसळला, नगारे वाजले, दीप उजळले. पण भक्त हो, या कथेत महत्त्वाचं काय आहे? राजांना संतान फक्त व्रतामुळे नाही तर श्रद्धेमुळे, संयमामुळे आणि अहंकाररहित दानामुळे झाले. माघ पौर्णिमा आपल्याला सांगते, देव आपल्या शब्दापेक्षा आपला भाव पाहतो आणि जेव्हा भाव शुद्ध असतो तेव्हा काळही बदलतो. भक्त हो, ही कथा केवळ राजाची नाही तर आपलीही आहे. आपल्याही जीवनात काहीतरी अपूर्ण आहे. माघ पौर्णिमा ती पूर्तता देण्याची एक दिव्य मार्ग आहे. भक्त हो, माघ पौर्णिमा म्हटलं की सर्वप्रथम आठवतो तो पालनकर्ता भगवान विष्णू. शास्त्रात सांगतात, माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागराकडून भक्ताकडे विशेष दृष्टिक्षेप टाकतात. ही केवळ कल्पना नाही तर ही भक्तीची अनुभूती आहे. श्री भगवद्गीतामध्ये म्हटलं आहे, मागे मासी हरेहा पूजनम कोटी जन्मा घनानाशनम. म्हणजेच माघ महिन्यात केलेलं भगवान विष्णूचं पूजन कोटी जन्माची पापं नष्ट करतं. माघ पौर्णिमेला सत्यनारायण पूजा, विष्णू सहस्त्रनाम, नारायण कवच, हरे राम हरे कृष्णचा जप केल्यास जीवनात स्थैर्य येतं. भक्त हो, सत्यनारायण पूजा ही केवळ विधी नाही, ती सत्यावर विश्वास ठेवण्याची आणि असत्य सोडण्याची प्रतिज्ञा आहे. माघ पौर्णिमेला ही पूजा केल्यास घरातील कलह दूर होतो, अडथळे दूर होतात, मनात समाधान येतं. भगवान विष्णू भक्तांच्या चुका मोजत नाही, तो भक्तांचे अश्रू मोजतो. जेव्हा भक्त मनापासून नारायण म्हणतो तेव्हा भगवान क्षीरसागरात उठून त्यांच्या पाठीशी उभे राहतात. भक्त हो, सगळ्यांना मोठे विधी जमत नाहीत, पण माघ पौर्णिमेला फक्त एक माळ जरी ओम नमो नारायणा या मंत्राची केली तरी ईश्वर प्रसन्न होतो, कारण भावग्राह्यम जनार्दनः. माघ पौर्णिमेच्या कृपेने निर्णय स्पष्ट होतात, मन शांत होतं, भीती कमी होते आणि विश्वास वाढतो. हीच विष्णुकृपा आहे. भक्त हो, भगवान विष्णू आपल्याला सांगतात, मी तुझ्यासोबत आहे, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. भक्त हो, आता एक क्षण थांबूया आणि स्वतःला एक साधा प्रश्न विचारूया. आपण इतकं धावत का आहोत? आजचं जीवन वेगवान आहे, गोंधळलेलं आहे आणि कधीकधी मनापासून थकवणारं आहे. या धावपळीत आपण काय हरवतो? आपण हरवतो स्वतःला. माघ पौर्णिमा आपल्याला नदीकाठीच नेतं असं नाही, ती आपल्याला आपल्या मनाच्या खोलीतसुद्धा नेते.
आज बाहेरचा अंधार कमी आहे, पण आतला अंधार जास्त आहे. माघ पौर्णिमा आपल्याला सांगते, शरीर धुवायचं नाही तर विचार धुवायचे. त्या दिवशी थोडं वेळ मौन, थोडं ध्यान, थोडी प्रार्थना केल्यास मनाचं ओझं हलकं होतं. आपण रोज इतरांना माफ करतो, पण स्वतःला कधी माफ केलं आहे का? माघ पौर्णिमा ती संधी आपल्याला देते. आज दान फक्त पैशाचं नाही, तर दान म्हणजे वेळ देणं, प्रेम देणं, ऐकून घेणं आणि माफ करणं, हेच खरं दान आहे. भक्त हो, पौर्णिमेचा चंद्र आपल्याला एक गोष्ट शिकवतो, पूर्ण असतानाही तो शांत असतो. आपणही थोडं शांत व्हायला हवं. माघ पौर्णिमा आपल्याला सांगते, सगळं मिळवण्यासाठी नाही, तर मन शुद्ध करण्यासाठी जगायचं आहे. भक्त हो, आज आपण या पवित्र माघ पौर्णिमेच्या कथेतून एक सुंदर प्रवास केला. पुण्यापासून प्रकाशापर्यंत, कथांपासून आत्मचिंतनापर्यंत आणि बाह्यविधीपासून आंतरिक शुद्धतेपर्यंत. आज जर तुमचं मन थोडंसं शांत झालं असेल, एखादा विचार हलका वाटला असेल किंवा डोळ्यात नकळत ओल आली असेल, तर समजा ही कथा सफल झाली. आज या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण मनात एक छोटी प्रतिज्ञा करूया. मी सत्याचा मार्ग धरून चालेन, अहंकार कमी करीन आणि शक्य तेवढं दान करीन. कोणाचंही मन न दुखवण्याचा प्रयत्न करीन. कारण भक्त हो, देवाला मोठे शब्द नाही, शुद्ध मन हवं असतं. पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्या जीवनात प्रकाश देवो, शांती देवो, संयम देवो आणि विश्वास देवो. चला, शेवटी सर्वजण डोळे मिटून मन शांत करून हा शांती मंत्र म्हणूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा क्वचित दुःख भाग भवति. आजचा हा भक्तिमय प्रवास आपला इथेच संपतो. ही माहिती आवडली असल्यास लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला आणि भक्ती आणि भोजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. माहिती देताना काहीतरी माहिती चुकीशी केली असल्यास मी तुमच्या सर्वांची माफी मागते. मी गायत्री आता आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.